हॅलो फ्रेंड्स, मी दीपाली शिंदे ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करत आहे. आज आपण बघणार आहोत मस्त असा एक नवीन पदार्थ जो अगदी तुम्ही कधीही खाल्लेला नसेल बघा. अगदी मुलांसाठी मस्त असा चमचमीत पदार्थ आहे. चला तर मग रेसिपीला स्टार्ट करूया. येथे मी घेतलेले आहे एक पातेलं. त्यामध्ये आपण घेणार आहोत हे मेजरमेंटचे 1.5 कप पाणी घेणार आहोत बघा. एक फुल कप आणि एक अर्धा कप असं पाणी घेतलेलं आहे बघा मी. त्यामध्ये घेणार आहे थोडंसं तेल, एक चमचाभर तेल आहे. चवीनुसार मीठ घ्यायचं आहे. आता हे पाणी मी इथे उकळण्यासाठी ठेवणार आहे. बघा, आपण ज्या कपाने पाणी घेतलेलं होतं मेजरमेंटच्या, तोच कप आपण इथे एक तांदळाचं पीठ घेणार आहे बघा. तुमच्याकडे जर तांदळाचं पीठ नसेल तर तुम्ही एक हाच कप तांदूळ घेऊन ते मिक्सरमध्ये बारीक करून घेऊ शकता. आता आपण यामध्ये टाकणार आहोत गरम पाण्यामध्ये ते पीठ. बघा, मस्त असं हलवून घ्यायचं आहे. पाण्याला आपली छान अशी उकळ आलेली होती बघा. खूप सुंदर बघा आणि एकदम परफेक्ट असं मिश्रण झालेलं आहे आणि पाण्याचं मापही एकदम परफेक्ट होतं बघा. मस्त असं पीठ आपलं मऊसर झालेलं आहे. आता आपण इथे पूर्णपणे त्याचा गॅस हा कमी करणार आहोत, म्हणजे बंदच करणार आहोत. फक्त येथे मी गरम याच्यावरती हलवून घेत आहे बघा. मस्तपैकी छान असं त्यामध्ये मऊसर करून घ्यायचं आहे. मी शेगडी बंद केलेली आहे बघा, पूर्णपणे काही चालू नाही. फक्त मी गरम याच्यामध्ये पाण्यामध्ये ते मस्त असं हलवून घेणार आहे पीठ. परफेक्ट बघा, खूप सुंदर असं मऊसर मिश्रण इथे आपलं रेडी झालेलं आहे. आता आपण हे अशा प्रकारे एक 10 ते 15 मिनिट असंच ठेवणार आहोत, ज्यामुळे आपलं पीठ हे छानपणे उकळून निघलेलं आहे बघा. मस्तपैकी छान हे गरम याच्यावरती उकळलेलं आहे ते. आता मी एक वाटीभर, छोटी वाटी बघा, ही बेसन पीठ घेणार आहे. बेसन पिठाने आपली खूप छान अशी टेस्ट लागते बघा त्याची. तुम्ही मुलांसाठी दुकानामधून जे कुरकुरे वगैरे आणता, सेम त्यातला हा प्रकार आहे बघा. आणि असं छान छान प्रकार बनवले तर आपल्याला दुकानातून आणायची गरज नाही आणि मुलंही छानपैकी आवडीने खातात. मस्त बघा, एकदम मस्त मऊसर पीठ झालेलं आहे बघा. आपण त्याला पाण्यामध्ये ऑलरेडी मीठ घातलेलं होतं, त्यामुळे आता मीठ वगैरे घालायची काहीच गरज नाही आहे. मस्तपैकी छान असा गोळा आपण इथे बनवून घेणार आहोत. आता याला मी थोडंसं तेल टाकून मळलेलं आहे बघा. खूप सुंदर मऊसर गोळा झालेला आहे बघा. थोडंसं तेल टाकून मळून घेतलेलं आहे. आता इथे मी हातालाही थोडंसं तेल लावून घेणार आहे बघा. अशा प्रकारे आपण हाताला तेल लावलेलं आहे आणि पीठ हे अशा प्रकारे थोडंसं छोटीशी अशी एक पोळी बनवून हातावर घ्यायची आहे बघा. तुम्हाला जर पाहिजे असेल तर तुम्ही पोळपाटावरही छोटंसं लाटून घेऊ शकता. परफेक्ट बघा, किती सुंदर आकार आलेला आहे. मस्त अशाच प्रकारे आपण सर्व, अर्थात कुरकुरीच आपण इथे बनवून घेणार आहोत बघा. मस्त सर्व असे अशा प्रकारे सर्व बनवून घ्यायचे आहेत बघा. मस्त मस्त बघा, असे रेडी करून घेतलेले आहेत सर्व मी. खूप सुंदर दिसत आहे बघा, आकारही खूप छान आलेला आहे. आता मी इथे एका कढाईमध्ये तेल ठेवलेलं आहे तापण्यासाठी. तुम्ही कुठलंही रिफाइंड ऑइल येथे घेऊ शकता. आता आपण हे तळून घेणार आहोत. अशाच नवनवीन रेसिपीसाठी दीपाली शिंदे ब्लॉगला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पूर्ण बघत जा. व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि कमेंट करायला विसरू नका. आणि हो, बेल आयकॉनवरही प्रेस करा, म्हणजे माझ्या रेसिपीज ऑनलाईन आल्यावर तुम्हाला नक्की समजतील.
बघा परफेक्ट, बघा कलरही खूप सुंदर आलेला आहे, एकदम ब्राऊन मस्त कलर झालेला आहे. अगदी बघा आपण विकत दुकानातून आणतो सेम तसंच झालेलं आहे. सर्व अशा प्रकारे आपण इथे तळून घेणार आहोत बघा. मस्त बघा. आता आपण इथे घेणार आहोत एक बाउल, त्यामध्ये मी घेणार आहे बघा लाल तिखट, चाट मसाला, मीठ, थोडंसंच मीठ घ्यायचं आहे, खूप जास्त नाही, काळं मीठ म्हणजे सौंदड मीठ आणि काळी मिरपूड. हे खूप जबरदस्त मिश्रण आहे बघा. याने अतिशय सुंदर अशी चव लागते आणि अगदी मस्त खायलाही टेस्टी लागतात. परफेक्ट बघा किती सुंदर दिसत आहे. आपण जे कुरकुरे तळून घेतले होते त्यावरती आपण आता हे टाकणार आहोत. मस्त बघा अशा प्रकारे हलवून घ्यायचं आहे ते, जेणेकरून सर्व मसाला त्यामध्ये मिसळला जाईल, मिक्स झाला जाईल. बघा खूप सुंदर दिसते बघा आणि खायलाही खूप जबरदस्त लागतात बघा. एकदम कुरकुरीत झालेले आहेत आणि अतिशय आगळा वेगळा नाश्ता आहे. खूप जास्त वेळही लागत नाही, अगदी कमी वेळात बनला जातो. आणि असंच काही चटपटीत खावंसं वाटत असेल तर नक्की ट्राय करा. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद. थँक्यू.